टोपीवाले या. थोडंसं थोडक्यात. अगदी थोडक्यात तुम्हाला ऐकवतो आता 2-3 गाणी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. माझा तो विश्वास, माझा तो माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, माझा तो विश्वास पांडुरंगी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठलाने, तेव्हा या विठ्ठलाने, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. ओके. हां. आम्ही भाग्यवान, आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आम्ही भाग्यवान, आम्ही भाग्यवान, आनंद निधान, आम्ही भाग्यवान, आनंद निधान, झुलते हळूत
दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा रत्नांची आरास साज मखमली रत्नांची आरास साज मखमली रत्नांची आरास साज मखमली त्यावरी सुगंधी फुले गोड ओली त्यावरी सुगंधी फुले गोड ओली झुक कोवळी चंदन सारखी झुक कोवळी चंदन सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सात जन्मांची ही लाभली पुण्याई 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 लाभली पुण्याई 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 सात जन्मांची लाभली पुण्याई सात जन्मांची सात जन्मांची सात जन्मांची सात जन्मांची सात जन्मांची सात जन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून दाभलो पालखीचा भोई म्हणून दाभलो पालखीचा भोई म्हणून दाभलो म्हणून दाभलो म्हणून दाभलो पालखीचा भोई शांत माया मूर्ती पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद
जीवाला या ओढी वाट पडण्याची, जीवाला या ओढी वाट पडण्याची, जीवाला या ओढी वाट पडण्याची, वाट पडण्याची, जीवाला या ओढी वाट वळण्याची, जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाणी, दिसते समोर नरसोबाची वाणी, दिसते समोर नरसोबाची वाणी, दिसते समोर नरसोबाची वाडी, समोर दिसते, समोर समोर दिसते, समोर समोर दिसते, दिसते 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 समोर नरसोबाची वाणी, दिसते समोर नरसोबाची वाडी, नरसोबाची वाडी माझी, 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 नरसोबाची वाडी, दिसते समोर नरसोबाची वाडी, डोळ्यात गंगा लागली पोनकी, डोळ्यात गंगा लागली बोलकी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूत दत्ताची पालखी, झुलते हळूत दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे गाणं लिहिलं होतं प्रवीण दवणे यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं नंदू होनप यांनी आणि जवळजवळ 36 वर्षांपूर्वी हे गाणं मी दत्ताची पालखी या कॅसेटसाठी गायलं होतं. आता तुमच्या फरमाईश नको तुमच्या फरमाईश दोनच हे तुमच्या फरमाईश करता करता पाठ होईल मला. रात्रीचा समय सरुनी येत शकाल प्रिय असं होईल. बरं त्याने दिली एक त्यानं ओळ गाऊन दाखवतो. विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद कपाळी ही गंध कपाळी ही गंध चंदनाचा विठुराया माझा चंदनाचा कंद विठुराया माझा चंदनाचा कंद. आपल्या सर्वांचे आभार. यांची साऊंड सिस्टीम त्यांनी आज इतकी उत्कृष्ट ठेवली होती. कितीतरी कार्यक्रमानंतर अशी साऊंड सिस्टीम आम्हाला लाभली. नाहीतर सारखं सांगावं लागतं हे कमी करा ते जास्त वाढवा हा मॉनिटर असा आहे तो मॉनिटर. पण सुरुवातीपासून विराजजीनी अशी साऊंड सिस्टीम ठेवली आहे की सांगावंच लागलं नाही काय करा म्हणून. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. ते कसं असतं आपल्या गावचा माणूस असला ना आपण म्हणजे काय रे त्याच्यात काय आमचे गाव होता ना तो आमच्या गोव्यात आम्ही म्हणतो गोव्याचाच माणूस असला तर मला मी आता गातो एवढा पण आमच्या गावचे म्हणजे किती रथ आहे तर आमच्या गावचं म्हणतो किती रथ आहे आम्ही काय रे तुम्ही एवढं कौतुक करता आमच्या गावचा आहे नडतो म्हणजे कौतुक नको. हां तुम्ही किती मोठा व्हा पण गावचा आहे म्हणून कौतुक नाही असं नाही. गावच्या लोकांचं जास्त कौतुक आपण केलं पाहिजे. विराजजींचं आणखी जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यांची मागचं सगळं डेकोरेशन त्याच्यानंतर लाईटिंग त्यांनी कालपासून ते इकडेच होते आणि हे सगळं त्यांनी कालपासून ते म्हणजे लक्ष त्यांचं फक्त याच्यात होतं आणि ही मेहनत त्यांची आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची ही मेहनत आहे. आपल्या सर्वांचे आभार. आम्ही ज्यांच्याकडे आता काय पोहे खाल्ले चहा कॉफी काय कॉफी होती तुम्हाला सांगू खरंच नेसकॉफी म्हणजे अशी केली होती त्या आयरे साहेबांनी त्यांच्या घरी ताईनी उत्कृष्ट नेसकॉफी. म्हणजे तुम्हाला सांगतो कधी कधी आम्ही असं म्हणतो ना की बापरे 2 वर्ष तशी नेसकॉफी प्यायला मी तसंच झालं आज. एवढी अप्रतिम केली होती की 2 वर्षानंतर मी अशी नेसकॉफी प्यायलो. पोहे काय पोहे केले होते वा. म्हणून ते गाणं असं मी गाऊ शकलो एवढं सगळं होतं म्हणून. असं नेहमी लक्षात ठेवा जो देव मंदिरात आहे जो देव मूर्तिमंत आहे जो देव फोटोमध्ये आहे तोच आपल्या हृदयात आहे. अगोदर तो आपल्या हृदयात आहे आणि मग तो बाहेर आहे. म्हणून आपलं वागणं प्रत्येकाकडे गोडी गुलाबीनेच पाहिजे. प्रत्येकाला हसवत वागवा. आपण कुणावर समजा चिडलो तरी 5व्या मिनिटाला आपल्याला पश्चाताप व्हायला पाहिजे. अरे आपण चिडलो पण याच्यात सुद्धा तोच देव आहे. मी ज्या स्वामींना मानतो ते स्वामीसुद्धा यांच्यामध्ये आहेत. व्हेरी सॉरी. पण आपल्याला 3-3 दिवस आपण एकतर पश्चाताप होतच नाही आणि आपण म्हणतो मी चिडलो तेच खरं आहे. तो नालायक आहे. नाही. जर आपल्या आपली उपासनेत आपण हळूहळू पुढे जात असू तर
चिडल्यावर सुद्धा आपल्या 5व्या मिनिटाला 10व्या मिनिटाला आपल्याला खूप असं मनातल्या मनात वाईट वाटतं, अरे रे रे उगीच चिडलो मी, चिडायला नको होतं. आता कधी कधी काय होतं, कुठेतरी आपला अभिमान असल्यामुळे आपण त्या माणसाला जाऊन सांगू शकत नाही सॉरी, कारण आपला अभिमान आड येतो कुठेतरी. मी अजित कडकडे आहे, मी कसा सांगणार हे समोर बसलेल्यानं, मी मोठा गायक आहे, मी कसा सांगणार. अहो नाही, सगळे समान आहे, कोण मोठा छोटा हे आपण केले. ईश्वराच्या दरबारात ना फुटपाथवर बसलेला भिकारी आणि भारतातला सगळ्यात मोठा श्रीमंत ईश्वराच्या दरबारात एक आहे. आपण ते सगळं केलंय, हा मोठा आहे, हा छोटा आहे, तो अमका आहे, तो गरीब आहे, हा अमका आहे, ईश्वराच्या दरबारात. आणि ईश्वर आपलं बाह्य रूप कधीच बघत नाही. आपण मेकअप करून किती छान दिसतो, किती सुंदर ती मुलगी दिसते, हो वा वा वा, ती मुलगी किती सुंदर असू दे, ईश्वर ते त्या सौंदर्याकडे बघतच नाही, तो आतल्या सौंदर्याकडे बघतो. ईश्वर ती मुलगी किती करूप असू दे, आतून ती जर सुंदर असेल, तिचं हृदय जर त्या भक्तिभावाने प्रेमाने भरलेलं असेल, ते ईश्वर बघतो. बाहेरचं रूप ईश्वराला मान्य नाही, आतलं स्वरूप आपल्याला, रूप मान्य नाही पण स्वरूप आतलं त्याला मान्य आहे. म्हणून आपण जास्त आपल्या आतल्या स्वरूपाकडे लक्ष देऊया बाह्य रूपापेक्षा. बाह्य रूपापेक्षा म्हणजे काय, मेकअप केलाच पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही, पावडर लावलीच पाहिजे, लिपस्टिक लावा तुम्ही, पण आत पण थोडंसं स्वरूप, आपलं आत स्वरूप काय आहे तिकडे पण लक्ष देऊया. ओके, हां चला. भावगंध त्या जळी मिसळती, सजलनयन निद्राग बरसती, सजलनयन निद्राग बरसती. भावगंध त्या जळी मिसळती, सजलनयन निद्राग बरसती, सजलनयन निद्राग बरसती. वीणेचे स्वर अपोर झाले, वीणेचे स्वर अपोर झाले, वीणेचे स्वर अबोल झाले. गीता मधले काव्य ही सरले, गीता मधले काव्य ही सरले. मुक्या मनात मुके आठव, मुक्या मनात मुके आठव, मूक दीप ज्योती समजळती, सजलनयन निद्राग बरसती, सजलनयन निद्राग बरसती. सजलनयन निद्राग बरसती. भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजलनयन निद्राग बरसती, सजलनयन निद्राग
चांदणे सरले आता चंद्र चांदणे सरले आता चांदणे सरले आता चांदणे सरले आता चांदणे सरले आता चंद्र चांदणे सरले आता निरस जागली जीवन गाथा निरस जागली जीवन गाथा त्या भेटीला अमृतधारा त्या भेटीला अमृतधारा तुझ्या विना विषधारा होती तुझ्या विना विषधारा होती सजल नयन निजधार बरसती सजल नयन नितधार बरसती भावगंध छाजळी मिसळती सजल नयन निजधार बरसती सजल नयन नितधार बरसती स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार 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 स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार तव चरणांचे दर्शन आता तव चरणांचे दर्शन आता मला कधी देणार मला कधी देणार स्वामी कृपा कधी करणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी अपराधी पापी तापी मी अपराधी पापी तापी मी अपराधी पापी तापी अहंकारयुत अंसंतापी अहंकारयुत अंसंतापी दीनपतितया तव पाळाला दीनपतितया तव पाळाला पुरी कधी करणार स्वामी पुरी कधी करणार स्वामी कधी करणार स्वामी कृपा 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 कधी करणार स्वामी कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार
मद मदनाची जोडी नामी, मद मदनाची जोडी नामी, मद मदनाची जोडी नामी, व्यवहारी मन रमते कामी, व्यवहारी मन रमते कामी, मद मदनाची जोडी नामी, व्यवहारी मन रमते कामी, अज्ञानाचा तिमिर हराया, अज्ञानाचा अज्ञानाचा तिमिर हराया, सूर्य कधी होणार स्वामी, सूर्य कधी होणार स्वामी, कधी करणार स्वामी, कृपा कधी करणार स्वामी, कृपा कधी करणार स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी राया माझी काया, स्वामी राया हे माझी काया, आतुर झाली तुम्हाला पहाया, आतुर झाली तुम्हाला पहाया, स्वामी राया माझी काया, स्वामी राया माझी काय, स्वामी राया स्वामी राया स्वामी राया स्वामी राया स्वामी राया स्वामी राया 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 स्वामी राया माझी काया, आतुर झाली तुम्हाला पहाया, यावो आता उशीर कासया, यावो आता उशीर कासया, दर्शन कधी देणार स्वामी, दर्शन कधी देणार स्वामी, दर्शन कधी देणार स्वामी, दर्शन कधी देणार, दर्शन कधी देणार स्वामी, कृपा कधी करणार 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 स्वामी, कृपा तव चरणांचे दर्शन आता, तव चरणांचे दर्शन आता, मला कधी देणार 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 स्वामी, कृपा कधी करणार स्वामी, कृपा कधी करणार स्वामी, कृपा कधी करणार स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ जय जय समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ, 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 जय जय स्वामी
धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार मानून आता हा कार्यक्रम इकडे संपलेला आहे. विश्वस्त मंडळी ज्यांनी इकडे मेहनत घेतली हा कार्यक्रम घडवण्यासाठी, त्यांचे विराजजी दळवी, त्यांचे वडील आबा साहेब, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, हे तुमचे 3-4 कॅमेरे. आता मला माहीत नाही तुम्ही कसं शूटिंग केलं आहे, काय केलं आहे, पण ठीक आहे, तुमचे कॅमेरे तुम्ही लावले आणि तुम्ही शूट केले, त्याच्याबद्दल आपले पण आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा साथीदारांची ओळख. शिवप्रकाश हार्मोनियम, रूपकजी वझे तबला, दिनवण्णा भगत पखवाज, महाबली मंजिरी, योगाचार्य खाटदरे आपले स्वरसात, आणि किशोरराव देसाई स्वरसात. गायकाचं नाव मी सांगत नाही, तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे आता हा कार्यक्रम इकडे संपलेला आहे. आपण एका आनंदाने नेहमी लक्षात ठेवा, ईश्वर म्हणजे काय? आनंद म्हणजेच ईश्वर आहे, समाधान म्हणजेच ईश्वर आहे, प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. लव इज गॉड अँड गॉड इज लव. काय? लव इज गॉड, गॉड इज लव, असं मी एका ठिकाणी प्रोग्राममध्ये सांगितलं. त्यांच्या घरी घेतलं, चहा प्यायला. ते आई त्यांची म्हणाली, अहो गॉड इज लव, लव इज गॉड, की मला आवडलं तुमचं, खूप छान आहे. त्याच आईचा 20 दिवसात मला फोन आला, अहो सगळा घोटाळा केला आहे, झाला आहे. काय झालं म्हटलं? तुम्ही लव इज गॉड, माझी मुलगी प्रेमात पडली म्हणाले कॉलेजमध्ये, तर उगीच तुम्ही लव इज गॉड, गॉड इज लव असं म्हटलं आहे. तिला मी विचारलं, काय गं काय चाललं आहे? ती म्हणते, त्या मुलाला मी गॉडच मानलं आहे म्हणून मी प्रेमात पडले. तो मुलगा पण गॉड आहे ना. अरे देवा, मी म्हटलं या अर्थाने मी सांगितलेलं नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्तांनी बायबलमध्ये त्यांचं खूप डेफिनिशन, मला सगळ्यात डेफिनिशन देवाचं आवडतं. ते म्हणजे प्रेम म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे प्रेम. जिकडे प्रेम आहे तिकडे ईश्वर 100% असलाच पाहिजे. जिकडे भांडणं आहे तिकडे ईश्वर असतो, पण जरा थोडासा लांब राहतो, त्यांच्या जवळ राहत नाही. वादविवाद असतात, भांडणं असतात, मतभेद असतात, तिकडे तो. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की समजा आपण चुकलो तरी आपली हार, चुकलो तरी आपण मी कुठे चुकलो आहे, तोच चुकला आहे. अरे मी चुकलो, पण हार मानायला काय हरकत आहे? मी चुकलो, मला माहीत आहे मी चुकलेलो नाही, तरी पण मी म्हणतो नाही मी चुकलो. म्हणजे केवढं ईश्वराच्या जवळ आलो आपण. मी चुकलेलो नसताना सुद्धा मी असं म्हणतो, मी चुकलो आहे खरंच, व्हेरी सॉरी, मला माहीत आहे आतून मी चुकलेलं नाही, तो चुकला आहे, पण तरी पण मी माझी चूक कबूल करतो. दॅट इज उपासना. नुसतं मंदिरात जाऊन नुसती पूजा करून ही उपासना नाही. आतून आपण कुठेतरी सुधारत गेलं पाहिजे. मी किती वर्ष उपासना केली, अजिबात सुधारलो नाही. खरं सांगतो तुम्हाला, वर्षानुवर्ष माझी उपासना, म्हणजे मी कुठला जप नाही केला, तप नाही, पण काहीतरी चालू होतं, नाही सुधारलं. पण हळूहळू हळूहळू आता मला कळायला लागलं की खरं तत्त्व काय आहे. आणि या जन्मात आपण 10% सुधारलो ना तरी पण चालतं. आपण तोच जन्म कॅरी फॉरवर्ड करतो, म्हणजे तेच 10% पुढे येतं आणि पुढे आपण 20% सुधारू, त्याच्या पुढच्या जन्मात आणखी 30% सुधारू. पण प्रयत्न तरी करूया आपण सुधारण्याचा. पुन्हा एकदा आभार. मला वाटतं आयदे साहेबांकडे जेवण आहे आमचं आणि खूप छान असेल काहीतरी. तर हां, यस, ताई हसतायत बघा तिकडे. त्याच्यामुळे आपण सर्वांचे आभार म्हणून पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपलेला आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.